जीत पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल। तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ। आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर बाकड़ी आपका हार्दिक स्वागत करता हूं। तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ। बड़ा मैच है, पहला मुकाबला जीता यहां पर विठल रखमा 11 झांसी टीम ने। हाई वोल्टेज मुकाबला देखा आपने, एक गेंद में 5 रनों की दरकरार थी, लेकिन इससे पहले 3 बॉल में वो 17 रन चाहिए थे। 2 दमदार छक्के आए थे, लेकिन तीसरे छक्के की कोशिश में वहां पर बैट्समैन बीट हुए और वो मुकाबला जीता वहां पर विठल रखमा 11 झांसी टीम ने। दूसरा मैच है, यहां पर दोनों टीमों को शुभकामना देना चाहेंगे। गेंदबाज तैयार, पहली गेंद यहां पर बल्लेबाज होंगे बाहर मैदान से। व्हाइट बॉल का इशारा तो जरूर, लेकिन क्या स्टंपिंग विकेट होगी? अंपायर हिट विकेट। चलिए, ये तो सोने पे सुहागा होगा। तोहफा दिया यहां पर प्रथमेश कोहली ने, जिस खिलाड़ी के ऊपर टीम काफी हद तक निर्भर रहती है, और यह पहला बड़ा झटका वीआरसीसी 11 गणेशपुरी टीम को। बिल्कुल प्रथमेश से ये गलती हुई और बार बार प्रथमेश ये गलती से काफी जूझ रहा है और कई मर्तबा ऐसे विकेट उन्होंने गंवाए। खेल में थोड़ा सा सुधार लाना होगा, क्योंकि सुधरना बिगड़ना मनुष्य के स्वभाव पर निर्भर रहता है, न कि उनके माहौल पर। रामायण में 2 पात्र थे, एक था विभीषण और एक थी कैकेयी। विभीषण रावण के राज में रहकर बिगड़ा और कैकेयी राम के राज में सुधरी नहीं, बिगड़ा नहीं, माफ कीजिएगा। वहां पर बात करेंगे रावण के राज में विभीषण कभी बिगड़ा नहीं, और यकीनन यहां पर आपको वो खेल सुधारना बहुत जरूरी होता है। और यहां पर पहली गेंद के ऊपर विकेट गवाया, बिग विकेट, इंपॉर्टेंट विकेट। व्हाइट बॉल थी, लेकिन हिट विकेट, खुद का पैर स्टंप पर लगा। इस बार भी मौका बनेगा, हवा में है विकेट कीपर, गेंद के नीचे, बैक टू बैक दूसरा झटका। प्रतीक की क्या कमाल की गेंदबाजी, और कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। कैप्टन ने जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर ली और पहले ही 2 ओवर में 2 बड़े झटके यहां पर दिए विठल रखमा 11 गणेशपुरी टीम को। धन्यवाद डीजे। बिल्कुल नटराज 11 नावी टीम का ये सुमधुर संगीत आपने सुना था, जहां पर पहली मर्तबा हम कमेंट्री करने के लिए आए थे और उसके बाद नावे गांव ने ऐसा प्यार दिया कि एक लड़के के जैसे बिल्कुल काफी अच्छा योगदान प्यार है उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो 2 लगातार विकेट यहां पर गिर चुके हैं। झांसी टीम के कैप्टन से हम गुजारिश करते हैं कि आप कहीं मत जाइए, इसके बाद तुरंत मुकाबला आपका खेला जाएगा और सुपर 8 के लिए क्वालिफाई बिल्कुल एक टीम की जाएगी इन पहले 4 टीमों में से। 1 रन स्कोर कार्ड के ऊपर लगाए, पहले 2 विकेट मैदान से बाहर लौट चुके हैं प्रथमेश और उनके साथी बल्लेबाज यानी कि अविनाश, ये 2 बल्लेबाज मैदान से बाहर लौट चुके हैं। विनेश डोलकर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी, क्योंकि पावर प्ले के 2 शुरुआती ओवर है और शुरुआती ओवर में इंपॉर्टेंट विकेट। हमेशा ओम साई बंगरपाड़ा टीम की ओर से व्यावसायिक तालुका में ये गेंदबाजी करता है ये खिलाड़ी। ये भी लेग ब्रेक की बॉल थी, रन लेना चाहते थे, ऑन साइड में खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन बल्ले और गेंद का ठीक से संपर्क हुआ, लेकिन जो स्ट्रोक चाहिए था वो नहीं मिला। सिर्फ हैंड से खेलने की कोशिश थी, लेकिन तब तक कोई रन नहीं है। क्या कमाल का ओवर यहां पर नजर आता हुआ। पहला मैच आपने 52 रनों का देखा, जहां पर रन बचाते बचाते थोड़ी सी मुश्किलें पैदा हुई थी, लेकिन आखिर के क्षणों में 1 बॉल में 5 की जरूरत थी, वो मुकाबला वहां पर जीता था। अब तो खिलवाड़ करेंगे बल्लेबाजों के सामने। ये भी थोड़ा सा पीछे रखा था टप्पी को, पड़ने के बाद बिल्कुल लेग स्टंप से बाहर निकली और अंपायर का यहां पर कोई माफ की जगह डॉट बॉल का इशारा यहां पर आता हुआ। शुरुआत काफी बेहतरीन, पहली बॉल वाइड आई थी और उसके बाद यहां पर देखेंगे कितना बेहतरीन कमबैक करते हुए गेंदबाज प्रतीक पाटिल, मैन फ्रॉम खारकोपर, अच्छे ऑलराउंडर है। उसके साथ साथ बात करेंगे फील्डिंग में भी काफी ताकत है इस खिलाड़ी की, लेकिन आज प्रभावित किया। बैकफुट पर जाकर खेला इस गेंद को, फाइन लेग के रीजन में, आउटफील्ड फास्ट है। क्या किस्मत का ये चौका आएगा? रन के लिए तरस रही थी गणेशपुरी टीम और आखिरकार ये बल्लेबाज आतिश के बल्ले से आता हुआ शानदार 4 रन।
तो चौका यहां पर बटोरा बल्लेबाजों ने और इसी 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 5 रन। 2 विकेट के गंवाने के बाद गेंदबाज तैयार। इस बार अच्छी गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा, खराब फील्डिंग हुई जिसका फायदा शायद मिलेगा और गेंद बिल्कुल थर्ड मैन सीमा रेखा के बाहर जाती हुई बैक टू बैक 2 बाउंड्री आते हुए गेंद सीमा पर 4 रन। थैंक यू। बिल्कुल न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम का यहां पर आगमन हो चुका है। भिवंडी से बिलोंग करती है और समय के साथ बिल्कुल जानते हैं तीसरा मुकाबला था और बिल्कुल काफी समय में अब परफेक्ट समय के ऊपर बिल्कुल यहां पर उनका आगमन होता हुआ इस बार मिड ऑन के ऊपर से खेला है। क्या चौकों की हैट्रिक यहां पर पूरी होगी और बिल्कुल गेंद जाती हुई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर चौकों की हैट्रिक। बल्लेबाज आतिश के नाम पर 3 गेंदें 3 चौके और किसी के हाथ ओवर नंबर पहला कंप्लीट हुआ और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 13 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर और ये दूसरे खिलाड़ी बने इस श्रृंखला के जिन्होंने चौकों की हैट्रिक कंप्लीट की। नाम है बल्लेबाज आतिश। यहां पर बात करेंगे ओवर नंबर दूसरा भी यहां पर प्रगति पर होगा। सेकंड पावर प्ले मैदान के अंदर 5 ओवर का ये मैच है और इस तरीके की बात करेंगे तो फिर भी 2 विकेट जरूर गंवाए लेकिन शुरुआत अच्छी यहां पर बल्लेबाज दी आतिश ने। टोटल 13 रन ठोके पहले ओवर में और 2 महत्वपूर्ण सफलता लेने में कामयाब तो जरूर हो चुके हैं लेकिन मुश्किल है इनके सामने। जब तक विनेश डोलकर रहेंगे मैदान में तब तक रन बनते जाएंगे लेकिन खारकोपर टीम को कौन भूलेगा दोस्तों, जिनकी बल्लेबाजी आतिश ने काफी प्रभावित किया था जब नावेखाड़ी के मैदान के ऊपर जब उनकी टीम खेल रही थी। और आतिश की गेंदबाजी आप देख सकते हैं बिल्कुल मुझे सोहेल तनवीर की याद आती है। वो लेफ्ट हैंड बॉलर है और ये राइट हैंड बॉलर है और निश्चित तौर पर आतिश का जितना बॉडी मजबूत है उतनी ही गेंदबाजी उनकी मजबूत जानी जाती है। लेग स्पिन बिल्कुल काफी खतरनाक अंदाज में हमेशा करते हैं लेकिन आज देखेंगे उनकी गेंदबाजी किस तरीके की निखर कर आती है। हर्षल ठाकुर और एक बड़ा नाम खारकोपर टेनिस क्रिकेट का विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाना जाता है लेकिन पहली गेंद सफल हुए थे बल्लेबाज विनेश और बल्ले और यहां पर गेंद का ठीक से संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई बढ़िया शुरुआत करते हुए सेकंड पावर प्ले में गेंदबाज यहां पर बात करेंगे हर्षल, लेकिन रोकना होगा क्योंकि पहले ओवर में 13 रन खर्च किए लेकिन एक अच्छे इनिंग्स की जरूरत है विनेश की ओर से गणेशपुरी टीम के लिए और अच्छे खिलाड़ी कर सकते हैं। हाफ रैकर की बॉल पुल सक्सेसफुल, गेंद जाएगी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से। यंग 11 नावा टीम को सलामी देता हुआ उनके स्टैंड से बाहर 6 रन। बिग 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 सिक्सर। पाटलांचा लेग नाही पण डोलकरांचा लेग आहे मैदानावरती। काय जबरदस्त इनिंग्स करत असताना तो 6 रन आए। 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रन। यानी कि जानते हैं छोटी गेंदें अगर मिलेंगे तो छोटी गेंदों के ऊपर बड़े से बड़े प्रहार करेंगे और अच्छी गेंदों को बिल्कुल सम्मान देने की यहां पर कोशिश करेंगे और यहां पर यह बड़ा हिट आता हुआ बल्लेबाज विनेश डोलकर के बल्ले से। चलिए शुरुआत मात्र की इस बल्लेबाज ने लगभग छक्कों के साथ पहली गेंद डॉट खेले थे जहां पर सफल हुए थे लेकिन इस बार थोड़ी सी पटकी हुई बाउंसर थी, हाफ ट्रैकर की बॉल थी जिसे पुल कर दिया था स्क्वायर लेग बैकवर्ड से ऊपर से। ये भी फुल टॉस बॉल है, पावर प्ले का फायदा उठाएंगे उसी दिशा में ये भी गेंद जाती हुई लेकिन इस बार मिलेगा चौका। 1 बाउंस ओवर द रोप, अंपायर का इशारा, 4 रन। बने हैं यहां पर बात करेंगे टोटल 23 रन। क्या बढ़िया जबरदस्त बल्लेबाजी यहां पर साकारते हुए विनेश डोलकर 3 गेंदों का सामना किया और 10 रनों का दमदार योगदान और उनके साथी पार्टनर है जहां पर बात करेंगे वो भी खेल रहे 240 के स्ट्राइक रेट से। 5 गेंदों में 12 रन ठोके, 3 चौके अपनी पारी में और इस टूर्नामेंट के दूसरे खिलाड़ी बने जहां पर चौकों के हैट्रिक पूरे करते हुए।
प्रेशर थोड़ा सा हर्षल के गेंदबाजी के ऊपर डालने की कोशिश यहां पर करते हुए विनेश पहली गेंद बढ़िया फेंकी थी, लेकिन उसके बाद ये दोनों गेंदें थोड़ी सी खराब लेन से फेंकते हुए जिसका फायदा बल्लेबाजी उठाते हुए, लेकिन ये भी खराब लाइन है और इसको भी भेज दिया है सीधा डी बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर गेंद जाती हुई 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर एक सोच थोड़ी सी अलग दिखाते, शायद ओवर करते आतिश से तो थोड़ा सा कुछ अलग पर, लेकिन हर्षल भी अच्छे गेंदबाज है, ये नहीं कहेंगे कि ये बुरे गेंदबाज है, लेकिन थोड़ी सी मार वहां पर उनको मिलती हुई सेकंड पावर प्ले का जिम्मा जिनके कंधों के ऊपर दिया है। रिवर्स शॉट्स खेला है, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, आउटफील्ड थोड़ी सी स्लो होती हुई, लेकिन देखेंगे अंतिम क्षणों में गेंद आखिरकार जाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन। ये बड़ा ओवर नजर आ रहा है, टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 33, 2 विकेट के नुकसान के ऊपर थोड़ी सी मुश्किल स्थिति यहां पर नजर आती हुई खारकोपर 11 टीम की, क्योंकि पहले ओवर में 13 रन बने थे, इस ओवर में अभी तक 20 रन खर्च करते हुए गेंदबाज हर्षल। ये भी आई है बल्ले के रडार में, ये तो बहुत दूर जाएगी, खिलाड़ी बनेंगे दर्शक, नो चांस इनटू द फैंस, अंपायर का इशारा, बिग 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 सिक्सर। तो महंगे ओवर की समाप्ति, रन संख्या टोटल बनी है इस वक्त बात करेंगे 39 रन, पहले ओवर में 13 बने थे, लेकिन हर्षल ठाकुर के ये ओवर में टोटल रन खर्च किए मेरे ख्याल से 26 रन, यानी कि एक महंगे ओवर की समाप्ति, एक अच्छी शुरुआत दिलाई थी गेंदबाज। यहां पर बात करेंगे तो प्रतीक पाटिल ने रन दिए थे 13, 2 इंपॉर्टेंट विकेट इनके नाम पर आए थे, लेकिन उसके बाद बात करेंगे हर्षल ठाकुर के कंधों के ऊपर गेंदबाजी की जिम्मेदारी सौंपी और थोड़ी सी महंगी गेंदबाजी नजर आती हुई, लेकिन अच्छी बल्लेबाजी की जरूरत थी गणेशपुरी टीम को, वो पूरी तरीके से पूरी करते हुए। विशाल घरत आई थिंक टीम में मौजूद नहीं है, उसकी वजह से शायद दूसरे ओवर का कोटा बिल्कुल यहां पर इस गेंदबाज के नाम पर दिया और थोड़े से कमजोरी यहां पर साबित होती है, जिसका फायदा उठाया वीआरसीसी 11 गणेशपुरी टीम ने। दुर्बालेश्वर से गेंदबाजी में परिवर्तन, सेकंड स्पेल में कप्तान खुद प्रतीक पाटिल और टीम की ओर से तीसरी गेंदबाजी की कमान संभालने के लिए यहां पर आते हुए, और दोनों खिलाड़ियों के बीच में एक बढ़िया साझेदारी इस बार हवा में है। विकेट की तलाश थी और आखिरकार ये विकेट दिलाने में कामयाबी दिलाई, शांत दिमाग से यहां पर क्रिकेट खेलते हुए कैप्टन प्रतीक, और इसी के साथ ये साझेदारी थी 39 रनों की, और आखिरकार इस साझेदारी को तोड़ने का काम किया गेंदबाज प्रतीक पाटिल, और अपने नाम पर ये तीसरे विकेट अर्जित करते हुए तीसरा बड़ा झटका गणेशपुरी टीम को। क्या बात है, ये धुन जो सुनी ना आपने, जो मुगल सल्तनत की ताकत थी, बाबर, हुमायूं, अकबर, शाहजहां, वो मुगल सल्तनत की ताकत सिर्फ एक ही नाम से डरती थी, वो नाम है शेर शिवाजी, और ये छत्रपति शिवाजी महाराज की सुमधुर संगीत डीजे मैडी के माध्यम से आप यहाँ पर सुनते हैं। कड़ी से कड़ी जोड़ती जाओ तो बिल्कुल जंजीर बन जाती है, और मेहनत पर मेहनत करते हो तो तकदीर बन जाती है। मेहनत की थी बल्लेबाजों ने, लेकिन यहाँ पर पूरी तरीके से ये कड़ी जो जोड़ रही थी, वो कड़ी को आखिरकार तोड़ने का काम किया गेंदबाज प्रतीक ने। बढ़िया भागीदारी बन रही थी और इसी साझेदारी को तोड़ने का काम किया गेंदबाज ने, और बढ़िया विकेट, बढ़िया गेंदबाजी इस विकेट के ऊपर, बेजान विकेट के ऊपर करते हुए। क्रॉस बाटेड खेला है, परफेक्ट ऑफ द मिडल, परंतु लेकिन खिलाड़ी है वहां पर मौजूद, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का खात्मा होता हुआ, यानी कि कैप्टन का शिकार कैप्टन ने किया, और ये देखा जाएगा तो चौथा विकेट मैदान से बाहर लौटता हुआ वीआरसीसी गणेशपुरी टीम के कैप्टन प्रतीक प्रकाश कोहली।
लीजिए ऑन हैट्रिक फिर से एक बार यहाँ पर ये आज के दिन की दूसरी हैट्रिक क्या देखने को मिलेगी। इससे पहले हैट्रिक आपको चौकों की आज देखने को मिली, लेकिन विकेट हैट्रिक यहाँ पर क्या देखने को मिलेगी गेंदबाज प्रतीक के माध्यम से। हैट्रिक के कगार पर है लेकिन कंप्लीट होगी, शायद फील्डर है वहां पर मौजूद। व्हाट अ ग्रेट कमबैक, क्या कमाल की यहां पर गेंदबाजी करते हुए और इस श्रृंखला की दूसरी विकेट हैट्रिक कैप्टन प्रतीक पाटिल के नाम पर। एक बार जोरदार ताली हो जाए दोस्तों इस गेंदबाज के लिए। जबरदस्त कमबॅक इथे पाहायला मिळत आहे आणि आम्ही सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो कधी हार मानू नका। आयुष्यात तुमच्या अडचणी भरपूर येत असतात, पण त्या अडचणींना मात करून तुम्ही नेहमी सतत चालत राहावं आणि त्या अडचणींवर मात करून, कारण ज्यावेळी पुरंदराच्या तहावेळी स्वराज्यात 36 किल्ले मिर्झेराजाला दिले होते त्यावेळी 23 किल्ले फक्त स्वराज्यात राहिले होते आणि त्याच्यानंतर स्वतःनी शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि तेव्हा स्वराज्यामध्ये 361 किल्ले उभारले। म्हणजेच कमबॅक कसा असावा असा कमबॅक मैदानावरती पाहायला मिळाला। नेवर गिव अप, हार कधी मानू नका। और यहाँ पर क्या कमाल की गेंदबाजी करते हुए एक सपना टूटकर चकनाचूर होने के बाद दूसरा सपना देखने को ही इसे जिंदगी कहते हैं, क्योंकि मार मिली थी हर्षल को, लेकिन हर्षल की पूरी तरीके से ये ओवर थी वो भरकर निकालते हुए गेंदबाज प्रतीक पाटिल। 5-5, एक बार जोरदार तालियां। इस श्रृंखला में एक ही मैच में 5 विकेट लेने वाले गेंदबाज बने खारकोपर टीम के। हाई फाइव, 5th विकेट हाल प्रतीक पाटिल के नाम पर। क्या जबरदस्त गेंदबाजी, 13 रन देकर 5 विकेट, स्कोर है 39 रन। इस ओवर की बात करेंगे, अभी भी एक भी रन नहीं खर्च की इस गेंदबाज ने। कमाल की गेंदबाजी, आप तो परेशान करेंगे अपने जादुई फिरकी गेंदबाज की गेंदबाजी से, और उंगलियों को फेरा था, घुमाया था, और ये देखिए पड़ने के बाद बिल्कुल यहां पर गेंद बाहर की तरफ यहां पर नजर आती हुई। एक्शन रिप्ले में आप बिल्कुल देख सकते हैं कि कितना टर्न प्राप्त हो रहा है इनकी गेंदबाजी के ऊपर, और बिल्कुल सटीक लाइन से गेंदबाजी यहां पर नजर आती हुई। बढ़िया गेंदबाजी का एक्शन है इनका, और देखिए इन क्षणों में उनका जो रिलीज करने की, गेंद फेंकने की वो उनकी ताकत है ना, वो बिल्कुल उंगलियां फेरने की बढ़िया क्षमता है। इस बार रिवर्स शॉट्स अटेम्प्ट करने की कोशिश की थी, लेकिन लेग स्टंप से शायद बाहर जाते हुए अंपायर का वहां पर व्हाइट बॉल का इशारा यहां पर आता हुआ। तो इट्स अंपायर कॉल व्हाइट बॉल। बढ़िया गेंदबाजी अब तक चल रही है। यहां पर गेंदबाज बात करेंगे तो निश्चित तौर पर प्रतीक पाटिल के माध्यम से। इससे पहले आप गेंद देख सकते हैं कितनी अच्छी तरीके से यहां पर टर्न प्राप्त करते हुए, और बिल्कुल यहां पर अब तक 3 गेंदें विकेट हैट्रिक ली थी, चौथा गेंद डॉट बॉल आया, और ये गेंद मेरे ख्याल से अंपायर का इशारा वाइड आ चुका है। 1 रनों के साथ स्कोर कार्ड में वृद्धि होती हुई टोटल 40 रन यहां पर स्कोर कार्ड के ऊपर। चलिए जो भी डिसीजन होगा अंपायर आप जल्दी तुरंत दीजिए, और खिलाड़ियों से हम गुजारिश करते हैं प्लीज आप शांत दिमाग मैदान में रहिए। अंपायर जो भी डिसीजन होगा बिल्कुल कमेटी तक जरूर पहुंचाएंगे। तो अंपायर डिसीजन इस व्हाइट बॉल कॉल, व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी हुई। प्रतीक थोड़े से निराश होंगे, लेकिन अब बढ़िया गेंदबाजी अब तक यहां पर करते हुए अपने टीम के लिए। चलिए एक वाइट से कोई निराश नहीं होता, लेकिन एक वाइट की कीमत भी बहुत बड़ी होती है रोशन। एक रन से हार जब मिलती है ना, तो एक्स्ट्रा रन को देखे जाते हैं। जब किसी टीम को पेनल्टी होती है वो पेनल्टी को देखा जाता है, लेकिन ये व्हाइट बॉल लगभग देखा जाएगा। तो खारकोपर टीम के गेंदबाजों की ओर से ये मेरे ख्याल से दूसरा वाइड आता हुआ। पहली गेंद वाइड पे की थी प्रतीक ने ही, जहां पर हिट विकेट इन्हें मिला था, और ये उनके द्वारा दूसरी वाइड आती हुई राइट आर्म ओवर द विकेट से तैयार होते हुए। कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। आप तो यहां पर पूरी तरीके से बल्लेबाजों को बांध कर रखा है, और इकलौते ऐसे गेंदबाज है जहां पर पूरी तरीके से इन बल्लेबाजों को रोकने में कामयाब हो चुके हैं। 5th विकेट हाल इनके नाम पर। हाई 5, जब 5 विकेट एक ही मैच में लेने वाले ये पहले गेंदबाज बने, और विकेट हैट्रिक लेने वाले ये दूसरे गेंदबाज बने। इनसाइड आउट मारने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति। जोरदार तालियां गेंदबाज के लिए। 2 ओवर का कोटा रहा, और 2 ओवर में रन खर्च किए इस गेंदबाज ने सिर्फ और सिर्फ 14, और 5 विकेट इनके नाम पर, और 3 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है, और स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची है 5 विकेट के नुकसान के ऊपर 40 रन। आणि सर्वांना विनंती करतो, बघूया प्लीज पंचांचा निर्णय अंतिम राहील। काय असतं, संघ हरलं
की पंच आणि कॉमेंटेटर म्हणजे एखादा माणूस जुगारा धापला घरी जाऊन बायकोला झोडपायची, साला पैसे हा घालवून बायकोवर राग काढणार. बिलकुल हे होते आमचे दशरथ पाटील सर. बरोबर अगदी जोडले जातील परवा नाईट मध्ये कासपच्या स्पर्धेमध्ये. दरवर्षी नेहमी येत असतात आणि यंदाही ते या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तो बिलकुल यहाँ पर ओव्हर नंबर 3 कंप्लीट. तर तेजस पाटील यांनी जर झेल टिपला तर स्वप्नील मडवी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक तेजस पाटिल यांच्यासाठी दिलं जाईल. गेंदबाजी में परिवर्तन आतिश पाटिल, ये भी अच्छे गेंदबाज है, इनका भी एक्शन बिल्कुल हर्षल जैसा ही है. हाफ रैकर की बॉल थी, बड़ा शॉट खेला है लेकिन जाएगी ये बाहर स्क्वायर लेग के ऊपर से. और पहली गेंद के ऊपर आतिश का स्वागत किया, गेंद सीमा पार, 6 रन. बात आहे सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिला चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्राचा एकच शिवाजी राजा होऊन गेला. हे सुमधुर संगीत डीजे मॅडी यांच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने ऐकताय. बढ़िया शॉट, आखिरकार दबाव था सता. यहाँ पर अगर बात करेंगे तो निश्चित तौर पर लगातार दबाव था बल्लेबाजों के ऊपर और आखिरकार ये दबाव पूरी तरीके से कम करते हुए बल्लेबाज इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश. उसी तरह की ये भी गेंद थी लेकिन इस बार बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं और बिल्कुल यहां पर डॉट गेंदों की समाप्ति. आतिश पाटिल की हमने गेंदबाजी नावे खाड़ी की टूर्नामेंट में देखी थी, क्या बढ़िया गेंदबाजी की थी उन्होंने. और यहां पर उनका स्वागत पहली गेंद के ऊपर बल्लेबाज ने किया 6 रनों के साथ, लेकिन अगली गेंद के ऊपर उन्होंने जवाब दिया बैट्समैन को बीट करते हुए. यह अच्छी गेंद है लेकिन उससे बेहतर स्ट्रोक है, ये भी जाएगी स्क्वायर लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से. बड़ा शॉट 6 रनों के लिए. काय जबरदस्त इथे फलंदाजी साकारत असताना, कारण ज्या पद्धतीने तुम्ही विचार केला आतिश भरपूर चांगले गोलंदाज आहेत पण त्यांच्यावरती इथे मोठे फटके केले जात आहेत. आणि हा देखील बॅट्समन होते रितेश डोलकर यांच्या बॅटमधून आलेला तडाखा. 50 धावा कंप्लीट होत आहेत गणेशपुरी टीमच्या, 52 धावा 5 विकेट. क्या बढ़िया बल्लेबाज यहाँ पर साकारते हुए. मिडिल ऑर्डर आपके पास कैसा होना चाहिए रोशन, ये बिल्कुल यहाँ पर दिखाते हुए बल्लेबाज रितेश डोलकर. और मिडिल ऑर्डर्स में लगभग देखा जाएगा तो तकरीबन छठे नंबर के पोजीशन पर बल्लेबाजी के लिए यहां पर आते हुए. ये गेंद हवा में है, मौका बनेगा, फील्डर है वहां पर, मिड ऑफ का खिलाड़ी यहां पर आता हुआ गेंद के नीचे. क्या बढ़िया फील्डिंग शॉट एक्स्ट्रा कवर की रीजन में. और इसी के साथ यहां पर बल्लेबाज के पारी का खात्मा और विकेट नंबर गिरता हुआ 6ठा गणेशपुरी टीम का 52 रन के स्कोर के ऊपर. महाराष्ट्र बनिए 52 रन 13.00 के औसत से 6 विकेट के नुकसान पर.
मधुर संगीत तुम्ही ऐकताय. खूप आले खूप गेले नाही कोणी त्यांच्या सम, करुणी शत्रूंची दमछाक करीला स्वराज्याचा उद्धार. करताना राजाचे स्वराज्य पाठीशी होते विश्वासू सरदार. घेतला एक एक गडी हाताशी केले निर्माण आपले राज्य. जन्म दिला एका वाघास त्याला म्हणतात छावाज. केले रयतेचे राज्य तयार म्हणून म्हणतात जाणता राजा त्यास. असा राजा होणे नाही असा शोभा होणे नाही. छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीने मानाचा मुजरा. 52 रन स्कोर कार्ड के ऊपर 6 विकेटों के नुकसान के ऊपर अंतिम ओवर यहां पर बचा हुआ है. और अंतिम ओवर के लिए गेंदबाजी के लिए गेंदबाज यहां पर नजर आते हुए हेमंत ठाकुर गेंदबाजी के लिए. 52 रन स्कोर कार्ड के ऊपर बढ़िया रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर नजर आ रही है. प्रतीक थोड़ा सा बातें यहां पर समझाते हुए कि ये ओवर में आपको मार नहीं खाना है, ये ओवर में आपको बिल्कुल कमबैक करना है. और यकीनन आप अगर इस ओवर में कमबैक करेंगे, थोड़ा सा लो रन देंगे, कम रन देंगे, तो निश्चित तौर पर आपके लिए ये मैच थोड़ा सा बनेगा. क्योंकि 70 के अधिक अगर स्कोर बनता है तो शायद दिक्कतें पैदा होगी. हर्षल ठाकुर के ऊपर जिम्मेदारियां बनेगी. वो विस्फोटक बल्लेबाज है. प्रतीक के ऊपर जिम्मेदारियां बनेगी. लेकिन देखेंगे किस तरह का क्रिकेट होगा इस आखिरी ओवर में. चलिए पहली गेंद के ऊपर शुरुआत बड़े शॉट से की जरूर है, लेकिन ये गेंद बिल्कुल जाती हुई मिड विकेट के बीच में से 1 माउस ओवर द लाइन. अंपायर का इशारा, 4 रन. थैंक यू डीजे. तेजस पाटिल इनके ओर से विकेट हैट्रिक अगर ये गेंदबाज लेता है तो बिल्कुल तेजस पाटिल इनके ओर से गेंदबाज को 500 रुपए का इनाम यहां पर दिया जाएगा. हेमंत ठाकुर जिनका स्वागत किया 4 रनों के साथ, और 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है अब तक 56, 6 विकेट के नुकसान के ऊपर. क्या जबरदस्त यहां पर बल्लेबाजी. जो भी आता है वो बड़े शॉट खेलने की हमेशा कोशिश कर सकता है, और यहां पर वो कोशिश करते हुए सुबह पढ़ो या रात को हमेशा दिल में एक बात हमेशा याद रखना, सफल बनना है तो दिन अपने आप में पूरी तरीके से बदलाव लाना भी जरूरी होता है. यॉर्कर का प्रयास बढ़िया, लाइन बढ़िया है, और इन्हीं गेंदों को तलाश ज्यादा करना होगा इस गेंदबाज को. दूसरे की कोशिश, थ्रो परफेक्ट है, लेकिन गेंदबाज से थोड़ी सी गलती हुई. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तेज 2 रन यहां पर चुरा लिए, और इन 2 रनों की मदद से टीम का स्कोर यहां पर पहुंचता हुआ 58 रनों के ऊपर. 1 रन शॉट अंपायर का इशारा, तो 1 रन माइनस किया जाएगा. 1 ही रन देंगे इस गेंद के ऊपर तो 57 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए. दर्शन की बल्लेबाजी आप देख सकते हैं. 5 गेंदें खेली इस बल्लेबाज ने और 0 रन बनाए. एक भी रन इनके बल्ले से नहीं आए. सोचो उस 5 गेंदों में कम से कम एक आध छक्का आता, 5-6 रन आते तो शायद और रन स्कोर कार्ड के ऊपर बन सकते थे. ये तेज बॉल डालने की कोशिश, पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, गेंद जाती हुई सीमा पार. अंपायर का इशारा, 4 रन. थैंक यू डीजे. बिल्कुल 61 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए बढ़िया बल्लेबाजी करते हुए ऋषभ. लेकिन दर्शन की बल्लेबाजी आप देख सकते हैं. दर्शन के लिए ही बताना चाहेंगे, समय, विश्वास और सम्मान यह ऐसे पक्षी है जो उड़ जाए वापस नहीं आते. वो विश्वास आप लाना होगा बल्लेबाज दर्शन को, जो 5 गेंदें खेली है मात्र 0 रन के ऊपर खेल रहे. लेकिन इसी चौकों के साथ थोड़ी सी शॉर्ट टीम मीटिंग लेना जरूरी हुआ कप्तान प्रतीक के लिए, क्योंकि रन ज्यादा बरस रहे बल्लेबाजों के बल्ले से, इसलिए उनको रोक लगाना भी जरूरी है. और इसी की वजह से थोड़ा सा गेंदबाज को कुछ बातें समझाते हुए कि आप थोड़ा सा शांत दिमाग से गेंदबाजी कीजिए. टप्पा है वो बिल्कुल आप सीधा रखे सामने. अगर आप थोड़ा सा लेकर करना चाहते हैं तो बिल्कुल बॉडी के ऊपर गेंदें ज्यादा फेंकने की कोशिश करें, क्योंकि आप ज्यादा शफल देंगे और ज्यादा रूम देंगे बल्लेबाज को तो नतीजा आपके सामने यही होगा. हवा में है इस बार गेंद, फील्डर बहुत दूर है. कप्तान प्रतीक उठाएंगे, फील्ड करेंगे. तब तक 2 रन तो आसानी के साथ पूरे हो चुके हैं, और इन 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 63 रन, 63. एक समय लग रहा था प्रथमेश का विकेट गंवाने के बाद 50 भी होते या नहीं गणेशपुरी टीम के, लेकिन विनेश डोलकर ने पारी को संभाला, रितेश डोलकर ने पारी को संभाला, और यहां पर ऋषभ भी अपने टीम को संभालते हुए. अंतिम गेंदें बची इस ओवर की बात करेंगे. 2 गेंदों का खेल यहां पर बचा हुआ है. राइट आर्म राउंड द विकेट. यॉर्कर का प्रयास, विकेट कीपर के पीछे कोई फील्डर नहीं था, एक था शॉट थर्ड मैन के रीजन में, लेकिन आखिरकार वो गेंद को चेस करते करते बढ़िया फील्डिंग नजर आती हुई 2 रन तो जरूर बचाए. और यहां पर लेग बाइज का इशारा अंपायर का, और 2 रनों की मदद से स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंचती हुई 65 रन, 6 विकेट के नुकसान के ऊपर. और पहले पारी की यह अंतिम गेंद फेंकने के लिए तैयार होंगे यहां पर गेंदबाज हेमंत ठाकुर.
बात करेंगे इस वक्त टोटल रन खर्च के, उन्होंने 11 राउंड द विकेट से। बल्ले का बाहरी किनारा, चलिए आतिश है वहां पर गेंद के नीचे, एक ही रन मिलेगा और इसी एक रनों के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ 5वां और पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 66, 66 रन। एक मैजिक आंकड़ा आप देख सकते हैं, 6 विकेट के नुकसान के ऊपर 66 रन जीतने के लिए 30 गेंदे और 67 रनों की आवश्यकता। धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 67 धावांचा इथे पाठलाग करायला लागेल तो अर्थातच खारकोपर टीमला। जयेंद्र ठाकूर साहेब आहेत खऱ्या अर्थाने विचार केला संस्थापक या मंडळाचे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मानसन्मान मात्र केला जाईल। तर जाऊया मॅचच्या दिशेने। आता 30 बॉल आणि 67 धावांची गरज, धावा कशा बनल्या जातील त्याचं धावतं वर्णन जोडले जातील आमच्या समेत रोशन पाटील मॅम फ्रॉम तारा। तोपर्यंत जाऊया डीजे मॅडी यांच्याकडे। आमचे 12th मॅन या ठिकाणी आबा देखील आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये। दिनेश पाटील त्यांचं देखील सरचे स्वागत आणि स्वतः चांगले समालोचक देखील आहेत। जाऊया आपण मॅचकडे। लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जा हलो करेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा। आणि खरं तर आज आमच्या समवेत आमचे दिग्गज समालोचक, त्यांचं 9वं वर्ष या गावामध्ये ते समालोचन करतात, आमचे काका म्हात्रे सर अलिबाग। त्यांचा आम्ही आवाज उल्लेख करू, सातत्याने आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून नेहमीच मिळालं। आणि त्याचबरोबरीने या गावाचे मानसपुत्र आमचे समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा देखील आम्ही आवाज उल्लेख करू। आज खरं तर माझा 2रा वर्ष आहे। गतवर्षी आम्ही खरं तर ही स्पर्धा आपण पाहिली होती स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे यांच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आणि यावर्षी देखील गोल्डन क्रिकेट संघाच्या वतीनं मात्र इथे संधी मिळाली। मी एक समस्त नावा ग्रामस्थांचा इथे आभार व्यक्त करतोय। तर पाठलाग करता 67 धाबांचा, पर ओव्हर मागे तुम्हाला 11.20 खरं तर हा रिक्वायर रन रेट असेल। माप्याचं बी 13.40 65च्या वर रन आहेत आणि मी कदाचित 60चा कॅल्क्युलेशन पकडलं होतं। 13.40 हा रिक्वायर रन रेट असेल बॅटिंग करणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये खरं तर खारकोपर टीमला। मैदानाच्या आतमध्ये आता खेळाडू जातील हर्षल ठाकूर, खरं तर ओमसाई भंगारपाडा पनवेल प्रीमियर लीग या संघाचा सदस्य होता माझ्या टीमचा हर्षल, आणि त्याच्या बरोबरीने असेल खेळाडू कुणाल गरत। हे अतिशय विस्फोटक असे खेळाडू आहेत। जर का चांगला स्टार्ट मिळाला या टीमला पहिल्या 2 षटकांमध्ये तर हा टार्गेट अचीव करू शकता। तुम्हाला आव्हान किती मोठं आहे या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार पुढे जावं लागेल।
कारण प्रत्येक षटकामागे एखादा मोठा फटका आला, सिंगल डबलनं तुम्ही स्ट्राईक रोटेट केली तर जवळजवळ 13 ते 15च्या धावांपर्यंत पोहोचू शकता. हा प्रयत्न करावा लागेल या खरं तर इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या कारकोपर संघाला. आम्ही काल देखील म्हटलं साऊथ आफ्रिकन टीमनं जेव्हा 436 धावांचा पाठलाग केला होता तेव्हा वाटलं नव्हतं तेव्हा हा रेकॉर्ड 3 तासामध्ये मोडला जाईल ऑस्ट्रेलियन टीमच्या अगेन्स्ट. आणि हर्षल गिब्सनं केलेली खरं तर लाजवाब इनिंग, मार्क बाउचरनं मधल्या फळीमध्ये केलं अर्धशतक कोण विसरेल. आणि जवळजवळ 3 तासांमध्ये हा विक्रम मोडीत काढला होता रन चेसिंगचा. आणि या सामन्यामध्ये आता खरं तर 67 धावांचा पाठलाग करायचा बॅटिंग करणाऱ्या खारकोपर संघाला खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला या लढतीसाठी. अतिशय निर्णायक मॅच आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. काल आपण पाहिला गावदेवी नाबा आणि जितवाई जिते हे दोन संघ सुपर 8साठी क्वालिफाय झालेत. आता इथून जो जिंकेल तो मात्र पहिल्या सामन्यामध्ये जिंकणारा विठ्ठल जास्तई भूषणच्या संघासोबत खेळ याची नोंद घ्या. तर आपण कुठेही जाऊ नका. आणि खरं तर अंजूर संघाचं कौतुक करत हे अगदी वेळेवरती मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेत भिवंडी परिसरातून. आणि त्यांच्या गावामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे केंद्रीय मंत्री चषक. त्या स्पर्धेचं खरं तर कॉल होतं, समालोचन करण्याची संधी होती, परंतु नाबा इथे असलेलं समालोचन केलेला दिलेला शब्द त्यामुळे कॅन्सल करावा लागला. नक्कीच आमचे मित्र ओमकार शेट्टी यांचा देखील मी आभार व्यक्त करीन. तर या ठिकाणी अगदी दिलेल्या वेळेमध्ये वेळेवर पोहोचलेल्या सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघनायक सिद्धिविनायक अंजूर बी या संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे की आपण दुर्वळचा प्रवास करून आलात, तुमचं इथे स्वागत केलं जाईल. ओव्हर टू रोशन. प्रथमेश कोळी पहिला बॉल असेल इनिंग मधला हर्षसाठी बॅकफुटला गेले टॅपिंग क्रिकेट शॉर्टेक्सचा कबर रिझन मध्ये हा फटका कोणतीही धाव नाही. पहिला बॉल निर्धाव खेळून काढलाय फलंदाज हर्षलनं. आणि तुम्ही पाहू शकाल इथे चांगले स्टार्ट प्रथमेशच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाला, पण आता इथे बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये त्याला चांगलं डेडिकेशन द्यावं लागलं आपल्या टीमला. खूप चांगला खेळाडू होता. रायगड प्रीमियर लीगच्या मोठ्या स्टेजमध्ये देखील जाऊन त्याने इम्प्रेस केलं होतं खरं तर आपल्या खेळीनं तमाम प्रेक्षकांना. यावेळेस देखील त्या दिशेने हा फटका वेगवान थ्रो झाला आहे, परंतु क्विक सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्नांमध्ये यश अतिशय वेगानं ही सिंगल पूर्ण. हर्षल आणि दुसऱ्या बाजूनं खेळाडू आहे कुणाल. खरं त्यांच्या माध्यमातून 1 रन्स कंप्लीट झाली. प्रतीकनं टाकलेल्या मॅजिकल स्पेल त्यामध्ये 5 विकेट त्याने पटकावल्या. त्यानंतर अतिशनं टाकलेला चांगला स्पेल खरं तर पहिल्या इनिंगचा खूप चांगलं राहिले होते. तदनंतर मात्र आता मोठी इनिंग एका खेळाडूला साकारावी लागेल आपल्या टीमसाठी. कारकोपर मध्ये देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि ज्यामध्ये आमचे खरं तर आता टेक्निशियन निखिल बाबर यांचा देखील तुम्हाला आवाज ऐकायला मिळतो. उत्कृष्ट समालोचक आहेत, परंतु सध्या स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून देखील लाईव्ह टेलिकास्ट म्हणून त्यांचं एक खूप मोठं योगदान राहिलं या क्रिकेट क्षेत्रामध्ये. त्यांनाही शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. ओव्हर द विकेट प्रथमेश कोहलीचा हा बॉल ऑन साईडमध्ये कुणालच्या बॅटमधून हा मात्र चांगला फटका आलाय. स्क्वेअरलेग रिझनकडे मात्र हा बॉल निघून चालला बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. तर रोशनजी म्हात्रे खारकोपर नगरीचे मान्यवर त्यांना विनंती आपण देखील या बॅट्समनवरती. इथे फुल टॉस आहे. हा फटका खरं तर इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न आणि तुम्ही पाहता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नांमध्ये अपयश जरूर आले, परंतु इथे 2 धाबा आपल्या टीमसाठी रोखल्या हे महत्त्वाचं होतं. आणि बिनबाद 7 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत चालली आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या कारकोपर संघाकडून, कारण त्यांना 67 धावांचं टार्गेट इथे चेस करायचं मोठं टार्गेट आहे. आव्हान किती मोठं असं छोटं असं क्रिकेटमध्ये सेफ कधीच मानलं जात नाहीये. हा बॉल खरं तर तुम्ही पाहता ऑनसाईडमध्ये टर्न केला बॉलला आणि स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल चाललाय. फिल्डिंग तुम्ही पाहता त्या ठिकाणी स्क्वेअर लेगमध्ये होते. क्षेत्ररक्षक बॉल उचलतील फेकतील दरम्यान अजून एक सिंगल रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खारकोपर संघाला. दोन्ही एका परिसरातील संघ आहेत आणि एकमेकांमध्ये हा संघर्ष तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. उल्मानोड परिसरातील हे 2 संघ गावाकडून आता खरं तर शहराकडे वळलेत. अनेक खरं तर आपले गावातील हे ग्रामस्थ टोलेचंग इमारतीमध्ये राहण्यासाठी गेलेले आहेत, परंतु आपली गावाची परंपरा रूढी त्याने सोडलेल्या नाही आहेत. बॅकफुटला गेले. यावेळेस मात्र पूल करायचा प्रयत्न होता शॉटम पूल हर्षलचा आणि क्षेत्ररक्षक पुन्हा त्या डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खारकोपर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली ती म्हणजे बिनबाद 8 रन्स.
निधड्या छातीचा मराठा गडी एक एक ढाण्या वाघ आहे. मनगटात हत्तीचं बळ, आगमनात शिवतेजाची आग आहे. भूतकाळाच्या छाताडावरती पाय रोवून वर्तमान काळाला उलटा टांगून भविष्य घडवायला शिकवणाऱ्या पवित्र मातीतला राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून त्रिवार बाणाचा मुद्रा. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता DJ यांच्या माध्यमातून. खरं तर शिवमय वातावरण. काही दिवसापूर्वीच 19 फेब्रुवारी जगात भारी शिवजयंती प्रत्येक घराघरात, शिवजयंती प्रत्येक मनामनामध्ये साजरा करण्यात आली. 392 खरं तर ही जयंती होती महाराजांची आणि अतिशय चांगलं आल्हाददायक वातावरण त्या दिवशी संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहिलं. हर्षलसाठी हा फटका खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट, भरपूर चांगला टायमिंग आणि इथे मात्र स्वीपर कव्हर दिशेने मात्र बॉल निघून चाललाय अलॉंग द कार्पेट, बाउंडलाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. हा चौकार आणि या धावसंख्येत वाढ झाली आहे. 13 धाबा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. बॅटिंग करणारा हर्षल त्याची निवड झाली होती ओमसाई भंगारपाडा पनवेल प्रीमियर लीगमध्ये. अतिशय आक्रमक आणि विस्फोटक असा हा खेळाडू. इथे देखील फुलर लेनचा बॉल होता, बॅकफुटला गेले होते. बॉटरमॅनचा चांगला वापर केला, मग बॉल मात्र चालला शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने. फक्त सिंगल रन आली आणि या सिंगलच्या मदतीनं मात्र धावसंख्येत वाढ, 14 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी आहे, परंतु तुम्हाला खरं तर स्ट्रायकिंग रन रेट हा वाढवावा लागेल. तुम्ही किती बॉल खेळता यापेक्षा किती धावा करता हे महत्त्वाचं आहे, कारण टार्गेट आता मोठा आहे. 67 धावांचा तुम्हाला पाठलाग करा, त्यामुळे एका खेळाडूला मात्र इथे आक्रमण करावं लागेल. कुणाल आणि हर्षल या दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा गणेशपुरी संघ या सामन्यामध्ये कमबॅक करेल का? I11 ओवे या स्पर्धेमध्ये खरं तर मालिकाभराची पहिली टू व्हीलर बाईक प्रथमेश कोळीच्या नावावरती आली होती. खूप चांगला परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये या टीमचा राहिला होता आणि आज या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. या एंट्रीचं खरं तर या संधीचं सोनं करेल का हे पाहावं लागेल. प्रत्येक बॉलवरती मार्गदर्शन करतोय बंटी डोलकरला प्रथमेश. राऊंड विकेट आणि इथे मात्र यष्ट्यांचा वेध, थोडेसे अक्रॉस द लाईन उभे राहिले आणि त्यानंतर मात्र बॉल अगदी डाव्या यष्टीवरती आदळला आणि बेस खाली पडला आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात मात्र हा पहिला धक्का बसला, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खारकोपर टीमला. चांगली गोलंदाजी आता मात्र गणेशपुरी संघाकडून. शेखर पाटील अनुभवी खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आता खरं तर एका मोठ्या भागीदारीची गरज आहे खारकोपर संघाला. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कधी कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच. मग इथे मात्र संयम तुम्हाला दाखवावा लागेल आणि खराब चेंडूची तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. चला, अनेक या स्पर्धेच्या नियमावली आहे, त्या नियमाचं तुम्हाला पालन करावं लागेल. प्रतीक एक चांगला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, त्याने ज्या पद्धतीने मॅजिकल स्पेल हाताळला होता, खरं 2 षटकामध्ये 5 गडी त्याने बाद केले होते आणि खूप चांगला इम्प्रेसिव्ह स्पेल त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. हर्षल पाटील खरं तर पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष उल्बेनोड यांच्याकडून शेखरसाठी मात्र एका षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 3 षटकारासाठी लगातार 3 षटकारासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे हॅट्रिक जर का पूर्ण साकारली तर हर्षल पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. आज खरं तर या मैदानामध्ये आम्ही कालपासून पाहतोय बक्षिसांची खैरात, खेळाडूंना मोटिवेटेड केलं जात आहे खरं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आणि शेखर हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेला, अतिशय चांगला विस्फोटक असा खेळाडू. आणि एका बाजूने हर्षल तो अजूनपर्यंत शांत आहे, त्याला देखील मात्र इथे आता आक्रमण करावं लागेल. आता कॅल्क्युलेशनचा जर का विचार केला तर भरपूर रन्स आहेत. 21 चेंडूमध्ये 53 रन्सची गरज असताना हा फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मात्र चाललाय. बॉल फक्त दिशा दिली आहे आणि इथे मात्र ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ बॉल मात्र चालला डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंडलाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. खरं तर या ग्रामदेवतेचं कृपा आशीर्वाद सातत्याने या गावकऱ्यांमध्ये राहिलं आणि या खूप चांगलं संगीत तुम्ही DJ यांच्या माध्यमातून ऐकताय. हा चौकार आलाय बंटी डोलकरच्या अगेन्स्ट शेखरच्या बॅटमधून.
अक्रॉस द लाईन यावेळी 6 फटका स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेटच्या बरोबर मात्र बॉलला पाठवलंय सीमा पार 6 धावेसाठी शेखरच्या बॅटमधून आलाय हा रुबाबदार षटकार. एकोणीस चेंडू आणि आता 43 रन्सची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या खारकोपर संघाला. इथे फुलर लेनचा बॉल होता, खरं तर फुटबॉलचा अभाव पाहायला मिळाला आणि यावेळेस मात्र हा डॉट बॉल शेवटचा बॉल चांगला फेकला आणि बंटीनं. आता येणारे 18 बॉल आणि 10 करायच्या विजयासाठी 18 चेंडू आणि 43 रनची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या खारकोपर टीमला. खूप चांगलं संगीत आणि येत्या 1 तारखेला महाशिवरात्र आणि अनेक मोठ्या संख्येनं मात्र सर्व शिवभक्त घारापुरी बेटावरती दर्शनासाठी येत असतात, ज्यामध्ये नवीन नुकतेच लग्न झालेले जोडपे असतील, त्यानंतर सर्व ज्येष्ठ भाविक मोठ्या संख्येने देखील येत असतात घारापुरी या बेटावरती. आणि त्यांना खरं तर त्यांचं एक चांगलं संगीत तुम्ही आता मॅडे यांच्या माध्यमातून ऐकताय. हे संगीत ऐकलं की आपोआप प्रत्येकाचे पाय अक्षरशः थिरकायला लागतात, एवढं चांगलं संगीत आहे. मग हळदी समारंभ असो किंवा कोणता समारंभ असो, आपल्या आगरी कोळी परंपरेचं त्या समारंभामध्ये सातत्याने आपण हे संगीत ऐकताय. 18 बॉल आणि 43 धावांची गरज आणि गायक आहे त्या गीताचे यशवंत ठाकूरजी जसकारचे आहेत आपल्याच समाजाचे आणि त्यांच्या माध्यमातून हे संगीत तुम्ही ऐकताय. अनेक संगीत आहेत आणि खरं तर जसकार गावाची रत्नेश्वरी माता यांना डेडिकेट करताना खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून देखील गायलं गेलं. असे खरं तर आपल्या समाजाचे हे कलाकार आहेत, त्यांचा देखील आपण आवाज उल्लेख करू. परंतु मॅचच्या दिशेने जाऊया. 18 चेंडू आणि आता जवळ 43 रनची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामागे 14.33 हा रिक्वायर रन रेट असेल. हे कॅल्क्युलेशन गरजेचं आहे, कारण आता तिसऱ्या षटकामध्ये जबाबदारी दिली आहे अविनाश डोलकरवरती. आता इथे वेगळी रणनीती, तिसरा फ्रेश बॉलर. कदाचित असं वाटलं तर या षटकामध्ये प्रथमेश येईल गोलंदाजीसाठी, परंतु तो मागे राहिलाय आणि अविनाशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अविनाश डोलकर हा गोलंदाज आणि समोर असेल हर्षल ठाकूर. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. यावेळेस देखील बॅटची बॉटम एज घेतली आहे, बॉल मात्र चालला खरं तर बॅकवर्ड क्षेत्राकडे. मला आजही आठवते खरं तर वाघेवलीच्या मैदानावरती या कोलीवाडा खरं तर गणेशपुरी या संघाच्या अगेन्स्ट मोहा कोलीवाडा संघानं शतकीय भागीदारी केली होती. 104 रन्स केल्या होत्या अनिकेत आणि त्याच्या सोबत येणाऱ्या खेळाडूनं आणि त्या सामन्याचं समालोचन केलं होतं. परंतु आज या खऱ्या तर गोलंदाजाने इम्प्रेस केलंय या मैदानावरती. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि इथे मात्र हर्षलसाठी आ बैल मुझे मार असा हा चेंडू आणि या बॉलला मात्र पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून सीमा पार षटकार. सोळा चेंडू आणि आता 37 धाबांची गरज. जर स्वप्ने बघत असाल ना तर त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची हिंमत खरं तर आणि जिद्द, ही हिंमत असताना तुम्ही यश मिळवू शकता. तुम्हाला हिंमत दाखवावं लागेल आणि जिद्द आणि खरं तर प्रामाणिकपणाच्या जोरावर तुम्हाला इथे यश प्राप्ती करावी लागेल. कारण ही लढत आता दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. इथून जो जिंकेल तो मात्र खेळेल पुढच्या लढतीमध्ये दुसऱ्या फेरीमधील पहिल्या सामन्यामध्ये खरं तर विठ्ठल जासई या संघासोबत, आणि जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 8साठी क्वालिफाय होईल. काल आपण पाहिलं गावदेवी नाबा हा संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय झाला आणि काल त्याच्या बरोबरीनं पेन परिसरात जितवाई जिते हा संघ देखील सुपर 8मध्ये क्वालिफाय झाला. आणि अखेरच्या क्षणाला मात्र ती लढत अतिशय रंगतदार झाली होती. सूर्य अस्ताला चालला होता, परंतु क्रिकेटमध्ये रोमांचक थरार तिथे पाहायला मिळाला. चला लगेच बॉल चॉईस कराने मैदानामध्ये पाठवा, कारण चेंडू जवळजवळ बराच लांब गेलाय आणि चेंडू देखील हरवलाय. त्यामुळे नवीन चेंडू मैदानामध्ये तात्काळ दिला जाईल आयोजकांच्या वतीनं. गोल्डन क्रिकेट संघ नावा यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा
आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. तुम्ही पाहताय विकेट भरपूर चांगले, आउटफील्ड देखील या क्रीडांगणाची खूप टणक आहे आणि अशा आउटफील्डमध्ये तुम्हाला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. आता मात्र येणारे बॉल असेल 16 आणि 37 धाबांची गरज आणि जमेची बाजू म्हणजे एकच गडी बाजूला आहे खारकोपर संघाचा. इथून कमबॅक करू शकतो खारकोपर संघ, पण दुसऱ्या बाजूनं खरं तर गणेशपुरी टीमला यावेळी जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावं लागतील, विकेट टेकिंग गोलंदाजी करावं लागेल, थोडंसं प्रेशर क्रिएट करावं लागेल फलंदाजावरती आणि किंबहुना डॉमिनेट करावं लागेल फलंदाजांना. हे महत्त्वाचं आहे. कोणत्याही क्षणाला बॉल हरवला तर नवीन दिला जाईल याची नोंद घ्या आपण. प्रतीक आपण बॉल पुरवा मैदानामध्ये चॉईस करून. अजून खारकोपर टीमच्या केमेमध्ये प्रतीक सारखा खरं तर चांगला खेळाडू आहे. आणि खरं तर विशाल घरची देखील अनुपस्थिती आपण पाहिली आज या सामन्यामध्ये. खरं तर ताकदवर गोलंदाजी, बॉलिंग स्ट्रेंथ खूप चांगली आहे टीमची. आणि स्वतः प्रतीकनं देखील म्हटलं होतं तर गोलंदाजांचा भरणार असणारा हा संघ आहे. प्रतीक कोळी ज्यानं देखील बाईट दिली होती टॉसच्या वेळेस, त्यानं सांगितलं बॉलिंग स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे टीमची, त्यांच्या अगेन्स्ट आम्हाला धावा करायचा. आणि ज्यामध्ये प्रथमेश कोळी हा पहिल्या बॉलवरती बाद झाला होता. तदनंतर असं वाटलं तर लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतो की काय गणेशपुरी संघ, पण क्रिकेटचा खेळ एकाने नाही तर एकीने खेळला जातो आणि ते मात्र दाखवलं खरं तर गणेशपुरी टीमनं. कमबॅक करतोय पुन्हा एकदा अविनाश डोलकर आणि एका बाजूनं हर्षल ठाकूर. 16 चेंडू आणि 37 धाबांची गरज असताना इथे झेल सुटलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला हा झेल सुटला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. प्रेशर आहे फिल्डर्सवरती. दिगंबरच्या हातातून हा झेल सुटला आणि जीवनदान मिळालं हर्षल ठाकूर सारख्या आक्रमक फलंदाजाला. आता 15 बॉल आणि 36 धाबांची गरज, 15 बॉल आणि 36 रन्स तुम्ही पाहता विजयासाठी हव्यात बॅटिंग करणाऱ्या गणेशपुरी टीमला. आणि एका बाजूला 36 धाबा रोखायच्यात, त्या म्हणजे खरं तर गणेशपुरी टीमला या धाबा रोखायच्यात आणि खारकोपर संघाला धावा करायच्यात. एक बॅटल असेल, हे युद्ध असेल खरं तर या दोन संघांमध्ये. अतिशय क्रुशल स्टेजला मात्र हा सामना आलाय. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ रिझनकडे हा फटका. स्वतः क्षेत्ररक्षक दर्शन त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग, चेंडू उचलणारा फेकणार, दरम्यान अजून एक सिंगल रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खारकोपर संघाला. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि एका बाजूने VRCC गणेशपुरी हा संघ. दोन संघांमध्ये ही लढत आहे. आता येणारे बॉल असेल या ठिकाणी 14 आणि 35 रन्सची गरज आहे. त्यामुळे हे दोन चेंडू अतिशय निर्णायक असतील आणि या इनिंगमध्ये एक षटक प्रथमेश देखील असेल, हे देखील निर्णायक असेल या मॅचमध्ये खारकोपर टीमसाठी. यावेळेस देखील तुम्ही बघा फटका बॅकफुटला भरपूर गेले होते आणि त्यानंतर मात्र टॅपिंग क्रिकेट मिड ऑफच्या दिशेने बॉल गेला. दर्शन पुन्हा एकदा वेगानं बॉलपर्यंत पोहोचला. त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली खारकोपर संघाला. आता सिंगल डबलने कशाही प्रकारचं प्रेशर हे क्रिएट होणार नाही आहे फिल्डिंग करणाऱ्या गणेशपुरी संघामध्ये. इथे मोठ्या फटक्याची गरज आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खारकोपर टीमला. 13 चेंडू आणि आता 34 धावांची गरज, 13 बॉल आणि 34 रन्स रिक्वायर्ड. हा बॉल देखील अकूट टप्प्याचा होता आणि उजव्या अशीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांनी मात्र या बॉलला वाईट घोषित केलं. लाईन लवकर ओळखली आणि त्यानंतर मात्र या बॉलला वाईट घोषित केलं. चला प्रथमेश, आपण कोणत्याही प्रकारचा दबाव क्रिएट करू नका पंचांमध्ये आणि या पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. आता येणारे बॉल 13 आणि 33 रन्सची गरज आहे. 13 चेंडू आणि 33 रन्स म्हणजे चेंडू आणि धावांमध्ये जवळजवळ 20चा फरक आहे. आणि हा फरक जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्हाला एखाद दुसरे मोठे फटके खेळावे लागतील. 13 बॉल आणि 33 रन्स. हा फटका भरपूर चांगला होता लॉंग ऑफ रिझन कडे. बघा वाईट बॉल फेकला, त्यानंतर मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात अतिरिक्त चेंडू फेकावा लागला. दर्शननं आतोनात प्रयत्न केला पण त्याच्या आवाकाच्या बाहेर हा बॉल होता. बॉल मात्र निघून गेला. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये दोन्ही ट्वेल्थमॅन. 12 चेंडू आणि आता 29 रन्सची गरज आहे. जवळजवळ 14.50 हा रिक्वायर्ड रेट असेल बॅटिंग करणाऱ्या खारकोपर टीमला. लाजवाब वेपन आपण दर्शनचे पाहिले होते डीपमध्ये, पण त्यांच्या देखील आवाकाच्या बाहेर हा बॉल होता. कारण भरपूर वाईट लॉंग ऑफच्या दिशेने मात्र तो उभा होता, स्वीपर कव्हरच्या दिशेने मात्र तो उभा होता आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफ रिझनकडे येऊन बॉलला थांबवणं एवढंच शक्य आणि सोपं काम नव्हतं त्याच्यासाठी. आणि त्यानंतर मात्र हा चौकार मिळाला शेवटच्या बॉल होती. मगाशी देखील म्हटलं हे दोन बॉल अतिशय निर्णायक आहेत. आणि त्यानंतर मात्र फेकलेला वाईट बॉल. आता येणारे 12 चेंडू आणि 29 धाबांची गरज. गोल्डन
इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांना त्रिबार मानाचा मुद्रा. आता 12 बॉल आणि 29 रन्सची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या खारकोपर संघाला. अशक्य असं हे आव्हान नसेल कारण एकच गडी बाद झाला आहे. अजूनही दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. हर्षल आणि एका बाजूला तुम्ही पाहता मैदानामध्ये आहे शेखर. हर्षलचा झेल सुटला होता पॉईंटमध्ये आणि त्यानंतर मग त्याला जीवनदान मिळालं होतं. आता त्या संधीचं सोनं करेल का हे पाहावं लागेल कारण समोर आहे प्रथमेश कोहली टीमचा अतिशय महत्त्वाचा घटक महत्त्वाचा खेळाडू. ओव्हर द विकेट पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड मध्ये हा फटका फसलाय कारण इथे तुम्ही पाहता या ठिकाणी अंतर कमी कापलंय आणि बंटीच्या हातामध्ये चेंडू गेला आणि अजून एक धक्का बसला खारकोपर टीमला. खेळाडू बाद झाला या ठिकाणी हर्षल ठाकूर. उंच 11 चेंडू आणि आता 29. मी मगाशी म्हटलं खरं तर एक वेगळी त्याने स्ट्रॅटर्जी आखली. तिसऱ्या षटकामध्ये फ्रेश बॉलर वापरला आणि त्याला माहिती होतं अजूनही प्रतीक त्यांच्या खेम्यामध्ये आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला आता षटक फेकायचं आहे आणि पहिल्या बॉलवरती हर्षलला बाद केलं. त्यानंतर आता चौथ्या क्रमांकावरती प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता प्रथमेशसाठी खरं तर ही अग्नी परीक्षा असेल कारण दोन्ही एंडनं 2 ताकदवर फलंदाज आणि त्यांच्या अगेन्स्ट त्याला आपली गुणवत्ता आपला क्लास खरं तर आपला दर्जा सिद्ध करायचा आहे कारण येणाऱ्या 11 चेंडूमध्ये विजयासाठी खारकोपर संघाला गरज आहे ती म्हणजे 29 रनची. 11 बॉल आणि 29 धाबा करायच्या विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या खारकोपर टीमला आणि एका बाजूने त्या 29 धाबा रोखायच्यात त्या म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या VRCC गणेशपूर या टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा. हर्षलनं संघर्ष केला तो अपुरा ठरला परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही संघर्ष करतो. शेखर पाटील हा खेळाडू त्याच्याच बरोबर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रतीक पाटील कॅप्टन. यावेळेस चौथ्या क्रमांकावर दाखल झालेत. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा प्रथमेश कोळी. आज विशाल गरजची अनुपस्थिती आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. 2 षटकं हाताळली होती प्रतीकनं. त्यानंतर इथे पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा लाऊड अपील झाली आहे आणि त्यानंतर मात्र या अपीलामध्ये कदाचित खरं तर उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी होता आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट. थोडंसं टेन्शन वाढलं असेल खरं तर या ठिकाणी डायमंड डकचा शिकार झाला प्रतीक पाटील हा फलंदाज डायरेक्ट हिट केला आणि इथे मात्र आता कमबॅक करतोय मैदानामध्ये VRCC गणेशपूर टीम.
ला यावेळेस तुम्ही पाहताय स्वतः पडलाय खाली आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेग रिझनमध्ये फटका खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने बॉल झाला. प्रतीक अतिशय वेगानं बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी 2 खेळाडूंकडे होता आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट. आता 7 बॉल आणि 25 रनची गरज आहे. 7 चेंडू आणि 25 धावा. या बॉलवरती बरंच काय निर्भर असेल या संघाचं खरं तर भविष्य, कारण इथे मोठा फटका अपेक्षित आहे कारकोपर संघाला. टर्निंग पॉईंट ठरला खरं तर रनआउटचा विकेट प्रतीकचा आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक करत असताना मैदानामध्ये VRCC गणेशपुरी संघ. प्रतीकमध्ये क्षमता होती, तो टीमचा अष्टपैलू खेळाडू होता. अगदी निर्णायक क्षणात तो मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाला होता, परंतु त्याला देखील परतावं लागलं. डायमंडचा डकचा शिकार होत. आता येणारे 7 बॉल आणि 25 रनची गरज आहे. प्रपूसाठी हा परफेक्ट यॉर्कर. आता शेखर खरं तर स्वतःवरती विश्वास दाखवतो, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. त्याला आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 25 धाबा करायच्या आपल्या संघासाठी आणि अखेरच्या षटकामध्ये 25 धाबा रोखायच्या गणेशपुरी टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा. सहा चेंडू आणि आता 25 धावांची गरज. तुम्हाला आठवावं लागेल खरं तर कार्लोस ब्राथवेट ज्याने बेन स्टोकच्या अगेन्स्ट 19 धावा असताना लगातार 4 षटकार लागवले होते वर्ल्ड कप फायनलमध्ये. आता या मॅचमध्ये देखील 4 षटकारांची गरज आहे. खरं तर बॅटिंग करणाऱ्या कारकोपर टीमला क्षमता आहे शेखरकडे. त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ त्याला कामगिरी करावी लागेल. लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्कमध्ये पवेश कोळी. खरं तर नवीन जोमाचा नवीन उमेदीचा हा गोलंदाज आणि समोर अनुभवाने परिपक्व असणारा स्वतःवरती विश्वास ठेवणारा शेखर पाटील सॅकिंग एंडमध्ये. ओव्हर द विकेट पवेश तयार. पहिलाच बॉल यावेळी शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग चुकलं आणि इथे मात्र मिडॉच्या दिशेने बॉल लँड झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट. 2 धावा मिळाल्या पहिल्या चेंडूवरती. आता येणारे 5 बॉल आणि 23 रनची गरज आहे. 5 बॉल आणि 23 धावा हे कॅल्क्युलेशन असेल बॅटिंग करणाऱ्या खारकोपर टीमसाठी. इथे प्रयत्न करावे लागतील. खरं तर शेखरला त्याने स्वतःमध्ये विश्वास दाखवला देखील आहे. अवघड आहे, कठीण आहे म्हणून महाराजांनी त्यावेळेला सोडून दिला असतं हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. आणि जर का हा सामना जिंकवला तर पुरोगामी युवक संघटना युवक अध्यक्ष उल्वानोड हर्षल पाटील यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आलं या खेळाडूला. जो जिंकवेल त्याला लगातार 3 षटकारांसाठी. आता 5 बॉल आणि 23 रन्स. यावेळेसचा बॉल तुम्ही पाहताय कदाचित बॅटला स्पर्श करून निघून झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे ब्रेक थ्रू मिळाला फिल्डिंग करणाऱ्या गणेशपुरी टीमला. आता पूर्णपणे शिरकाव करतोय या मॅचमध्ये फिल्डिंग करणारा संघ. असे टीमचे कॅप्टन आपण प्लीज रिपोर्टिंग करा, कारण यानंतर विजेता संघ विपक्ष विठ्ठल जासे अशी लढत असेल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना मैदानामध्ये गेला या ठिकाणी धनेश भोईर. धनेशसाठी पवेशचा हा बॉल होता उजव्याच्या खूपच बाहेर. पंचांनी वाईट बॉल घोषित केलं. जेव्हा अडचणी तुमच्या समोर असतात, अग्निपरीक्षा जेव्हा तुम्ही सामोरं जाता तेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळते. खरं तर या 4 चेंडूमध्ये 22 रन्स जर का कंप्लीट केल्या या ठिकाणी धनेशनं तर खरा हिरो असेल खरं तर या स्पर्धेतला. आपल्या संघासाठी प्रयत्न करावे लागतील. इथे देखील धनेश भोईरला फुल टॉस बॉल शॉर्ट मिड विकेटला. इथे मात्र पूर्णपणे तुम्ही आता बॉडी लँग्वेज ही डळमळीत होत चालली आहे कारकोपर संघाची, कारण त्यांना भरपूर धावा करायच्या होत्या आणि झटपट विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. गणेशपुरी संघाला पहिल्या सत्रामध्ये अनपेक्षित कामगिरी आपण पाहिली. प्रथमेश बाद झाल्यानंतर केली होती फलंदाजाने, त्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर हे वाढलं होतं कारकोपर संघावरती. आता 3 बॉल आणि 22 धावा. एज लागली त्यानंतर मात्र सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल. आता इथे या सामन्यामध्ये फारशी मजा राहिलेली नाही, कारण हा सामना पूर्णपणे
एकतर्फा होत चाललाय गणेशपुरी संघाच्या बाजूनं. 2 चेंडू फक्त फेकायच्यात आणि औपचारिकता पूर्ण करायच्या ती म्हणजे गणेशपुरी टीमला. कारण पूर्णपणे तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत हावी झालाय गणेशपुरी संघ खारकोपर संघावरती. वाईल्ड कार्ड एंट्री जेव्हा जेव्हा संघांना मिळाली तेव्हा तेव्हा संघांचा मात्र दमदार परफॉर्मन्स आपण नेहमी पाहिला. आम्ही सोमवारी पाहिला. खरं तर सिद्धी करोल्याच्या मैदानावरती जेव्हा नागझरी टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती तो संघ सुपर 4मध्ये पोहोचला होता. आणि आज पहिल्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी या ठिकाणी गणेशपुरी संघाकडून होत असताना ओव्हर द विकेट पुन्हा त्या दिशेने हा फटका देखील खराब आहे, फसला आहे. आणि यावेळेस मात्र आता शेवटचा बॉल आहे. चला विठ्ठल जसे टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा कारण लगेचच आम्ही पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. या लढतीत जो जिंकेल त्या संघाविरुद्ध. थँक्यू. तर खरं तर मोटिवेट करण्याचं काम केलं होतं मान्यवरांनी खारकोपर संघाला. शेवटच्या बॉलमध्ये इथे मात्र पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न हा षटकार आला खारकोपर संघासाठी. हार्ड लक तुम्हाला. खरं तर पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि पुढच्या सामन्यासाठी गणेशपुरी संघाला देखील शुभेच्छा. तर कॅप्टन प्रतीक आणि एका बाजूने बंटी आपण दोघांनी टॉससाठी या पुढच्या लढतीत टॉस केला जाईल. आणि तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार देतो आम्ही. प्रथमेश बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं थोडंसं प्रेशर बॅटिंग ऑर्डरवरती येईल परंतु तो प्रेशर संपूर्णपणे झेलला विनेश डोलकर या फलंदाजाने ज्याने 7 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान दिलं आणि 2 झेल त्याने पकडल्या असा हा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर विनेश कम ऑन द स्टेज आणि कलेक्टिव्हवर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी भरपूर पारितोषिके आहेत. खातापिता ग्रुपकडून खरं तर सरप्राईज गिफ्ट हॅम्पर त्यानंतर टी शर्ट आहे आणि एक खूप चमचमती ट्रॉफी या ठिकाणी विनेशला देऊन त्याचा सन्मान केला जाईल. तर आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया आमचे सिनियर समालोचक काका मात्रे सर यांच्याकडे. थँक्यू. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपण पहिला सामना जिंकला. तो अर्थातच